या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। मी मोहम्मद शेख, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हा सचिव। काल योगी आदित्यनाथ यांच्या सभेमध्ये जे विकृत मानसिकतेचा एक माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी जे अल्पसंख्याक समाजाबद्दल जे अपशब्द वापरलेला आहे, त्याचा सर्वप्रथम सर्व देशातील धर्मनिरपेक्ष संविधानाला मानणारे यांच्याकडून त्यांचा जाहीर निषेध करण्यात येत आहे। या व्यक्तीचा मानसिकता खालावली आहे। कालपर्यंत तो काँग्रेस विचाराचाच त्यांचा कुटुंब एक धर्मनिरपेक्ष कुटुंब असा एक ओळख होती। आज त्यांच्याच कुटुंबातील व्यक्तीने भाजपच्या स्टेजवर गेल्यामुळं त्याची मानसिकता तात्काळ बदलून तो एक विकृत मानसिकतेतून एका विशिष्ट समाजाबद्दल तो एकदम खालच्या पातळीवर जाऊन टीका केलेला आहे। ही भाजपची संस्कृती आहे। त्यांनी आजपर्यंत फोडा आणि राज करायचे इंग्रजांचं धोरण होतं, त्याच पद्धतीनं आज भाजप देशामध्ये घरोघरी आणि आपापसामध्ये भांडण लावून त्यामध्ये अनेक तुम्ही बघितलात, महाराष्ट्रामध्ये ठाकरे साहेबांचं कुटुंब फोडलं, शरद पवारांचं कुटुंब फोडलं आणि आज प्रत्येक असं वातावरण केलेले आहेत, जे कोणी महाविकास आघाडी इंडिया आघाडीचा प्रचार करायलाय त्याच्यावर ते टार्गेट करत आहेत। खालच्या विकृत मानसिकतेतून ते खालच्या अपशब्द वापरत आहेत, जेणेकरून एका अल्पसंख्याक जे 20% लोक आहेत यांची भीती 80% लोकांच्या मनामध्ये घालून पुन्हा एकदा राज्य आपलं आणावं असं त्यांना वाटत आहे। पण या देशातील 90% जे धर्मनिरपेक्ष विचारसरणी आहे, जे आपल्या देशाची संस्कृती आहे, आपला हिंदुस्थान हा आपला भारत जे एक बगीचा आहे, त्या बगीचेमध्ये सर्व प्रकारचे फूल खिलत असतात, हे त्यांना पाहवत नाहीये। गेल्या 10 वर्ष सत्तेमध्ये असून त्यांना कुठल्याही पद्धतीचा विकास करता आलेला नाही। आज त्यांच्याकडे मुख्य मुद्दा विकासाचा नाही आहे। आज ते धर्मा जातीमध्ये तेढ निर्माण करून पुन्हा एकदा आपल्या 80% जे बांधव आहेत आमच्या, त्यांच्या मनामध्ये मुस्लिम समाजाबद्दल द्वेष निर्माण करून मते मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत। 10 वर्षे खासदार असताना सोलापूर जिल्ह्यामध्ये आज ते खरं म्हणजे विकासाच्या नावावर मतं मागायचं सोडून एक सोलापूरची लेक प्रणितीताई शिंदे यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर शहर मध्ये सलग 3 वेळा आमदार झाले, त्यांनी विकास करून दाखवला। या विकासाच्या जोरावर ते निवडणूक लढत आहेत। ते विकासाच्या गोष्टी करत असताना एकीकडे द्वेषाची आणि एका समाजाबद्दल हे जे त्यांना आता पाहिजे, आता जवळपास 4 दिवस राहिलेले आहेत। त्यांना माहित आहे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यांचा पराभव निश्चित आहे। यामुळे असल्या काही गोष्टी भडकावून 2 समाजामध्ये तेढ निर्माण करून आपल्याला मतं मिळतात का, हे प्रयत्न करण्यासाठी त्यांनी जे काही आहे ते चालू केलेले आहेत। या सर्व आम्ही या ठिकाणी मंद्रुप मधून उद्या त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला जाणार आहोत। या मानसिकता थांबवावं, भाजपने या असल्या नेत्यावर कडक कारवाई करायचं सोडून त्यांना शब्बासकीची थाप कुठेतरी मारत आहेत। यामुळे ते असलं वक्तव्य करून या देशातीलच आपल्याच देशातील जनतेला, अल्पसंख्याक समाजाला ते द्वेषाच्या नजरेतून पाहत आहेत। हे पंतप्रधान मोदीजींना पण शोभत नाही। त्यांनीही आपल्या अल्पसंख्याक बांधवाबद्दल जे अपशब्द बोलत आहेत। आपल्या देशाचा पंतप्रधान हा धर्मनिरपेक्ष विचाराचा असला पाहिजे आणि संविधानाला मानणारा असला पाहिजे। एका धर्माबद्दल विशेष राग ठेवून या देशाचा राजा पंतप्रधान होणं हे दुर्दैव आहे। मला असं वाटतंय आपण सर्व या देशामध्ये राहुलजींनी सांगितल्याप्रमाणे नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान जे त्यांचं वाक्य आहे, आम्हाला हे देश, आम्हाला सर्व हिंदू बांधव, सिख, ईसाई हे सर्व मिळून मिसळून राहिलेलं आजपर्यंत राहिलेत, ते भविष्यातही राहतील। असल्या जे कुरघोडी करत आहेत असल्याने ते बळी पडणार नाहीत। कारण मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी हम वतन है हिंदुस्तान हमारा, हे जे डॉक्टर अल्लामा इक्बाल यांचं जे कविता आहे, शायरी आहे, या माध्यमातून आपण त्यांना संदेश देऊ, तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढा। तुमच्याकडे ते मुद्दे नाहीत म्हणून तुम्ही नाही ते धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका। निवडणुका येतात जातात, आपुलकी, बंधुता, जे एकता आणि हे जे मोहब्बत आपल्या प्रेम आहे हे अबाधित ठेवावं। सोलापूर शहर शांततेमध्ये असायला पाहिजे। यासाठी आपल्याला प्रणितीताईंच्या पाठीमागे खंबीरपणे साथ देऊन 1-2 दिवसाचं नव्हे तर 5 वर्ष नेतृत्व, या सोलापूर जिल्ह्याचं नेतृत्व, देशाच्या पार्लमेंटमध्ये एक सेक्युलर विचार सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा विचार या ठिकाणी प्रणितीताई करत आहेत। आपण सर्वांनी त्यांच्या सोबत असू, या देशामध्ये असंच एकता अबाधित राहावं यासाठी आम्ही सर्व प्रार्थना करू। सोलापूरचे कमिशनर साहेब यांनी या देवेंद्र कोठे याच्यावर कडक ते कडक कारवाई करून अल्पसंख्याक समाज असो किंवा धर्मनिरपेक्ष जे समाजातील लोक आहेत त्यांना न्याय देण्याचं काम करावं।
सोलापूरचं वातावरण कुठेतरी अशा गोष्टींना खराब होत आहे। असल्या उग्रवादी आणि असल्या जहालवादी विचारांना कुठेतरी आळा बसावा। सरकार येत असतात जात असतात, प्रेम असावं। मी एवढंच सांगतो, सीपी साहेबांनी हे दक्षता घेऊन त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी। मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियाँ, पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियाँ स्पेशल मटन अंगारा, मटन कढी, खीमा मसाला। चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियाँ चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ। आमचा पत्ता हॉटेल बडे मियाँ, विजापूर वेस्ट, सोलापूर।